मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी सरकारला दिलेली डेडलाईन ही उद्या संपते। मात्र डेडलाईन संपत आल्यानंतर भाजप नेत्यांचे सूर हे जरांगे विरोधात तीव्र होऊ लागलेत। सरसगट कुणबी दाखले द्यायला भाजप नेते थेट विरोध करू लागलेत। मात्र आता डेडलाईन संपत आल्यावरच भाजप नेते नेमके कसे बोलू लागलेत, तसेच जरांगेंनी पुन्हा उपोषणाची हाक दिल्यानंतर नेत्यांचं फिरणं कसं अवघड झालंय पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही। मराठा आरक्षणावरून सरकार टार्गेटवर, महाराष्ट्रात नेत्यांना फिरणंही मुश्किल। अजित पवारांना काळे झेंडे, सत्तारांना गावबंदी। डेडलाईन संपली, सरकार पुढे पर्याय काय? कुणबी समाजात मराठ्यांना समावेश करून मराठ्यांना सरसगट कुणबी दाखला देण्याच्या मागणीची डेडलाईन संपते, तर दुसरीकडे आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हात्यावर उपसलंय। मुदत संपेपर्यंत सरकारनं आरक्षण न दिल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार, तसेच या उपोषणावेळी नेत्यांना गावबंदी करणार असल्याचंही जाहीर केलंय। आणि सरकारमधील नेते आंदोलकांच्या टार्गेटवर आले। फडणवीसांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागतंय। आज माढ्यात अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवलेत, तर काल बारामतीत मराठा कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घेराव घातलाय। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही। फक्त अजित पवारच नाही, तर इतर मंत्र्यांचंही फिरणं आंदोलकांनी मुश्किल केलंय। सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांना गावकऱ्यांनी विरोध केलाय। आरक्षण द्या मगच गावात या अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली। दुसरीकडे आरक्षणावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर कायद्याची लढाई लढू असा इशारा दिलाय। कुणबी समाजांचं प्रमाणपत्र असं कसं देता येईल कायद्याशिवाय? कारण कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, आणि कायद्यामध्ये तुम्हाला तुमच्या 3 पिढ्यांचे जातीचे दाखले द्यावे लागतात, पुरावे द्यावे लागतात। ते पुरावे ज्यांच्याकडे असतील त्यांनाच ते देता येतं। कायद्याच्या बाहेर जाऊन कोणालाही काही कसाही निर्णय सरकार म्हणून घेता येणार नाही। सरकार म्हणजे काय सर्वोच्च आहे असं समजायचं कारण नाही। सरकार सुद्धा कायद्याच्या नुसार चालतं, कायद्यानुसार चालावं लागतं, आणि कायद्याच्या बाहेर जाऊन हे कोणी करण्याचं धाडस केलं तर शेवट आम्ही कायद्याची लढाई लढू। 50%च्या आरक्षणाची मर्यादा एकदा संपवली की हे सगळे प्रश्न निकाली निघतात, आणि त्याच्यामुळे भाजपजवळ तो पर्याय नाही। कारण की देशाचे प्रधानमंत्री सांगतात गरिबी ही जात आहे, त्याच्यामुळे त्यांनी या देशामध्ये गरीब निर्माण करून ठेवलेले आहेत। आता मराठा समाजाला EWS मध्ये त्यांनी आणलं असेल तर मग हे किती मोठी थट्टा हे मराठा समाजाची करतात याच्यातून स्पष्ट होतंय। त्यामुळे जरांगे पाटील काय बोलतात त्या विषयावर आम्हाला जायचं नाही। सरकारची काय भूमिका आहे ते सरकारने स्पष्ट करावी। नाही, माझा एक मुद्दा असा आहे, मला सरकारला एवढंच विचारायचं आहे की अनेक घटक आरक्षण मागतायत। मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज, या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी। आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आज आरक्षणाचा जो मुद्दा असेल, हे इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत। हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या। तर मराठ्यांना आरक्षण मिळावं पण सरसगट आरक्षणाची गरज नाही असं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय, तर कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं लागेल अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही जसं मराठा सकल समाज मागणी करतो, मी पण मराठा समाजाचाच आहे, मी दुसऱ्या समाजाचा नाहीये। मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला, पण माझ्या मुलामुलींना, संजयच्या मुलामुलींना, कल्याणरावच्या, बबनदादांच्या, दीपकच्या, राजन मालकाच्या, रणजितच्या, इथं अनेकांना मुला मुलींना आरक्षणाची गरज नाही, पण
एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे. संविधान, न्यायपालिका हे इन्व्हॉल्ड असतं. त्याच्यामध्ये शेवटी निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यावा लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयामध्ये टिकला नाही तर पुन्हा ही टीका होईल की समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्टपणे सांगितलं की जो टिकणारा निर्णय आहे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ. तर मी बोलतो ते करतोच. मराठा समाजाची फसवणूक होणार नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. मात्र हे आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागेल असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 40 दिवस पूर्ण होत आहेत हे खरं आहे, पण या संदर्भामध्ये शासन अतिशय सकारात्मक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फार घाई न करता आणि घाईगर्दीत घेतलं आरक्षण हे टिकाऊ कसं राहील याबाबतीत सगळ्यांच्याच मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल, पण शाश्वत आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल तर मला वाटतं फार घाई करून उपयोग नाही. कुणाची फसवणूक मी केलेली नाही, मी ती फसवणूक करणारही नाही. कारण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जे बोललो ते केले, दिलेला शब्द पाळलेला आहे. आणि त्यामुळे मी मराठा समाजाला पूर्वी शब्द दिला आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं, नियमाचं मराठा समाजाला आरक्षण इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि एकदा द्यायचं, निर्णय घ्यायचा आणि परत ते रद्द व्हायचं हे असं कुठलंही खोटं काम आम्ही करणार नाही. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे करायचं ते आम्ही करणार आहोत. आणि हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो. एकीकडे सरकारला मिळालेली डेडलाईन संपते तर दुसरीकडे नेत्यांना गावबंदी, तर तिकडे जरांगेंची उपोषणाची हाक. त्यामुळे मराठा आरक्षणावरून सरकार आता पुन्हा टार्गेटवर आलंय. तर दुसरीकडे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारमधील बड्या नेत्यांनी थेट विरोध दर्शवलाय. शिवाय मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसींचाही कडाडून विरोध आहे. यावरून रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसींकडूनही देण्यात आलाय. त्यामुळे सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र.